माझा मालक खूप क्रूर माणूस होता. त्याने मला मनाई केली होती, पण तरीही मी असे काम करू लागले जे मी करायला नको होते. मला या खोलीत बसून 2 तास उलटून गेले होते. मी इथे यायला खूप उत्सुक होते, कारण माणसाचा स्वभाव आहे की ज्या कामाला त्याला मनाई केली तो तेच काम करत असतो. आणि माझ्या बॉसने मला या खोलीत जाऊ नकोस असे सांगितले होते. पण आता मला समजू लागले होते की त्यांनी मला इथे येण्यापासून का रोखले होते. कारण काही वेळाने हालचाल झाल्याचा आवाज आला आणि माझे मालक खोलीत आले. मग मी पाहिले की त्यांच्याकडे एक नाही तर 3 मी या शहराच्या श्रीमंत माणसाच्या घरी मोलकरीण म्हणून काम करत होते. याचा मला कधी कधी खूप अभिमान व्हायचा. मोलकरणीचे काम काही मोठे काम नाही, पण ही गोष्ट आहे ती योग्य ठिकाणी असल्याचेही म्हटले आहे. या मालकाला फक्त माझ्यावर विश्वास होता आणि या घरात दुसरा नोकरही नव्हता. घरची सगळी कामं मलाच करायची होती. पण मी इथे मालकिनीप्रमाणे राज्य करायचे आणि मला पगारही भरपूर मिळायचा. इथे फारसे कामही नव्हते. घर कधी कधी साफ करायची किंवा एखादी खोली कधी कधी साफ करायची. एकत्र सर्व काम कधीच केले नाही. घर सहजासहजी घाण होत नव्हते, कारण इथे मुले नव्हते. इथे फक्त मालक राहत होते. पण जेव्हा ते मला विचारायचे तर मी पूर्ण घर साफसफाई केली आहे असे सांगायचे, जेणेकरून त्यांना वाटेल की मी खूप मेहनत घेत आहे. तो माझ्याकडून रोजचे रिपोर्ट्स घ्यायचा आणि रात्री मला सकाळच्या कामाबद्दल सांगत असे. पण ते म्हणायचे, संपूर्ण घर स्वच्छ कर, पण वरच्या मजल्यावरची पहिली खोली साफ करू नकोस आणि तिथे जाण्याचीही काही गरज नाही. त्या खोलीचे दार तो कायम बंद ठेवायचा आणि कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर ते तसे होऊ द्यायचा नाही. त्याचा मला आश्चर्य वाटायचे. शेवटी त्या खोलीत असे काय आहे? मी इथे काम करायला सुरुवात केल्यापासून ती खोली बंदच होती. कधी कधी घरातील बंद खोल्यांची स्वच्छता करायला सांगायचा, पण मालक त्या खोलीत कोणालाही जाऊ देत नव्हता आणि मला रोज त्या खोलीत जाऊ नकोस असे सांगत असे. मला माहीत होतं की मला तिथे जायचे नाही आहे, तर मी कशाला जाऊ. पण मी तिकडे जाण्याचा विचार करण्याची चूकही करू नये म्हणून तो मला रोज सांगत होता. याचा अर्थ तिथे मालकाने काहीतरी दडपून ठेवले होते आणि ते खूप मोठी गोष्ट होती. आता माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले होते. साहजिकच होते, कारण माझ्या मनात आले होते की मालक काहीतरी लपवत आहेत. पण मला हे माहीत नव्हते की ही माझी सर्वात मोठी चूक असेल. चूक नाही तर पाप म्हटलं तरी चालेल, कारण त्यानंतर माझे आयुष्य बदलले होते. माझे नातेवाईक मला विचारायचे की तुला एवढ्या मोठ्या माणसाच्या घरात नोकरी कशी काय लागली आणि तिथे दुसरे काम मिळत नाही का? त्यांना मी म्हणायची की नाही, बाकी काही काम नाही तिथे. सगळ्यांना माझा हेवा वाटायचा. पण माझा मालक खूप विचित्र प्रकारचा माणूस होता. मी खूप लहान होते, मी सुंदर पण होते, पण त्यांनी माझ्याकडे कधीही वाईट नजरेने पाहिले नाही. ते स्वतःच्या कामात व्यस्त असायचे, पण कधी चुकूनही काही चुकलं तर माफ करायचे नाही. सगळं वेळेवर मिळायला हवं आणि सगळं नीट व्हायला हवं असे ते म्हणत. मला स्वयंपाकघराचा एवढा अनुभव तर नव्हता. माझ्याकडून काही चूक झाली तर मला अनेक गोष्टी ऐकाव्या लागायच्या. एकदा तो माझ्याकडे असा आला की माझ्या तोंडावर चापट मारेल. असे तर घडतेच. मालक तुम्हाला रागाच्या भरात बोलतो, तुम्हाला मारूही शकतो. ही काही खूप वाईट गोष्ट नाही, पण मला खूप भीती वाटत होती. मी 2 वर्षापासून मालकाच्या घरात काम करत होते. त्यापूर्वी दुसरी मोलकरीण इथे काम करत होती आणि एके दिवशी ती वेडी होऊन इथून निघून गेली असे ऐकले होते. साहजिकच ती मालकांमुळे वेडी झाली नव्हती. तिचा स्वतःचा काहीतरी मुद्दा असेल, पण ती वेडी झाली होती. म्हणूनच तिने नोकरी सोडली. मग मला कामावर घेण्यात आले. मी फक्त घरचीच कामं करत नव्हती, तर कधी कधी भाजी घेण्यासाठी स्वतः बाहेर जात असे. घरातील इतर सर्व गोष्टी मालक ऑर्डर करून मागवायचे. मग मी स्वतः भाजी घेतली नाही तर मला अजिबात आवडत नसे आणि मालक पण भाजी ताजी नसल्याचे सांगायचे, म्हणून मी स्वतः भाजी घ्यायला जायचे. आजही मला बाजारात जायचे होते, तेव्हा दूरवर एक मुलगी उभी असलेली पण माझ्याकडे बघत असलेली दिसली. तिची अवस्था अतिशय वाईट होती. तिचे कपडे जुने, फाटलेले आणि घाणेरडे होते आणि ती माझ्याकडे अशी बघत होती जणू मी जेवत आहे आणि तिला पण खूप भूक लागली आहे. पण मी काही खात नव्हते, म्हणून मी माझ्या कामात मग्न राहिली. थोड्या वेळाने ती दुसरीकडून कुठून तरी आली आणि उभी राहिली आणि तरीही ती माझ्याकडेच पाहत होती आणि माझ्या मागे मागे येत होती. आता मला असे वाटले मी तिला विचारावं, काय झालं? तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का? तुला काय हवे आहे? तिला थांबवल्यावर ती घाबरून माझ्याकडे बघू लागली. मी म्हणाले, कोण आहेस तू? काय झालं? माझ्याकडे का बघत आहेस? मला असं करताना बघून एक माणूस म्हणाला, ती वेडी आहे. तिला काय विचारत आहेस? मी म्हणाले, नाही, ती मला खूप वेळेपासून पाहत आहे. तो म्हणाला, तुम्ही नरेंद्र साहेबांच्या घरी काम करताना? मी म्हणाली, हो, मी करते. तुला कसे कळलं? मला आश्चर्य वाटले की त्याला हे कसे कळले. तो म्हणाला, मग ठीक आहे. मी म्हणाली, हो, मी आजारी दिसत आहे का? तो म्हणाला, नरेंद्र साहेबांनी तुझ्यासोबत काही वाईट तर नाही ना केले? मी म्हणाली, हे काय बोलत आहेत तुम्ही?
काहीच वाईट केले नाही त्यांनी माझं. तुम्ही अशा गोष्टी का पसरवत आहात? ते लोकांसोबत काही वाईट काम करता का? ज्याचे मीठ खाल्ले आहे त्याच्यासोबत तरी चांगलं वागायला शिका. मीठ खाण्याची गोष्ट नाही तर तू त्या खोलीत तर नाही ना गेलीस? पण तो म्हणाला तेव्हा मला आश्चर्य वाटले की त्यालाही त्या खोलीबद्दल माहीत आहे. मी म्हणाली, कोणती खोली? मी त्याला मुद्दाम विचारू लागले. त्याने सांगितले की जी खोली दुसऱ्या मजल्यावर आहे, दुसऱ्या मजल्यावरची पहिली खोली. त्या मुलीने पूर्ण पत्ता सांगितला. मी म्हणाली, तुला कसं माहीत? ती म्हणाली, मी जेव्हा तिथे राहायचे तेव्हा, आणि माझी चूकच झाली होती की मी त्या खोलीत गेले होते. बघ माझी काय अवस्था झाली आहे. मी म्हणाले, तुला काय म्हणायचे आहे ते मला पूर्ण सांग. मी तिला एका बाजूला नेले. त्यावेळी मला तिची भीती वाटत होती आणि तीही मला घाबरत होती. जणू ती असे बोलत होती जणू तिला सर्व काही माहीत आहे आणि घरी काहीतरी खूप वाईट घडले आहे, जे तिच्यासोबतही घडले आहे आणि माझ्यासोबतही घडू शकते. काहीही कर पण त्या खोलीत जाऊ नकोस. त्या खोलीत अजिबात जाऊ नकोस असे ती म्हणाली. मी म्हणाली, त्या खोलीत काय आहे? मी हा प्रश्न विचारल्यावर तिचे डोळे अचानक मोठे झाले. जणू काही तिच्यासमोर काहीतरी घडत आहे आणि जे फक्त तिलाच दिसत आहे. ती घाबरू लागली आणि ओरडू लागली. मी तिच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होते पण ते शक्य झाले नाही. मी तिला विचारत राहिले, त्या खोलीत काय आहे? त्या खोलीत काय आहे? पण ती आता उत्तर देण्याच्या स्थितीत नव्हती. काही वेळाने बाजारातील लोकही तिथे जमा झाले आणि त्यांच्यामधल्या एकाने तिचा हात पकडून तिला तिच्या आईच्या घरी सोडले. तो म्हणाला, हिला तिच्या आईच्या घरी सोडून येतो. ती सगळ्यांना त्रास देत असते. ती स्वतःच्या घरीही राहत नाही. ती वेडी झाली आहे. पण ती घरातून पळून इथे बाजारात येते. तिची आईसुद्धा हिची खूप काळजी घेत असते. कदाचित तो माणूस तिला ओळखत असावा म्हणूनच तो हिचा हात धरून तिला तिच्या घरी घेऊन गेला. पण ती मला संपूर्ण गोष्ट सांगू शकली नाही आणि तिला आधीच झटका आला होता. मला खूप विचित्र वाटले की जर तिने मला संपूर्ण कथा सांगितली असती तर त्या खोलीत काय आहे ते मला कळले असते. कारण ती स्वतः होती की ती देखील त्या खोलीत गेली होती. हे सगळं खूप विचित्र होतं. आत्तापर्यंत मला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हतं. त्या मुलीचे डोळे, तिचे शब्द, तिचं वागणं या सगळ्या कृती माझ्या मनात होत्या. घरी आले तर समोरच मालक बसलेले होते. ते म्हणाले की इतका वेळ लागला? मी हो म्हणाले. ते बाजारात मी थांबले आणि विचार करू लागले की मी त्यांना त्या मुलीबद्दल सांगू की नाही. बाजारात वर्तमानपत्र वाचत होते का आणि माझ्याबद्दल बोलत होते का असे प्रश्न त्यांनी मला केले. मी म्हणाले नाही, बाजारात खूप गर्दी होती त्यामुळे विलंब लागला. तो म्हणाला, ठीक आहे, जेवण लवकर बनवा. आणि मी स्वयंपाकघरात गेले. काम करतानाही तिच्याबद्दल विचार करत होते. आता ती मुलगी माझ्या मनात आहे आणि तिचे शब्द, याचाच अर्थ त्या खोलीत कोणीतरी होते. मालक रोज मला खूप स्वयंपाक बनवायला सांगायचे. इतकं जेवण बनवायला सांगायचे की वाटायचं की जेवणाचे खूप शौकीन आहेत आणि त्यांना खायला खूप आवडते. पण ते तर थोडंच खायचे. मग ते अन्न कुठे जायचे ते कळत नव्हतं. मला वाटायचे की ते वॉचमनला देऊन टाकत असतील. कारण माझ्याशिवाय या घरात फक्त एक वॉचमनच होता, ज्याचे काम बाहेर बसायचे होते. तो बाहेर बसून घर सांभाळत असे आणि कोणाला आत येऊ द्यायचे किंवा कोणाला नाही याकडे त्याचे लक्ष असायचे. या घराचे वातावरण काहीसे विचित्र होते. एके दिवशी माझे नातेवाईक मला सांगू लागले की तू तिथे काम करत आहेस हे बरं झाले. आमच्यापैकी कोणीही तिथे जाणार नाही. मी म्हटलं का? काय झालं? तिथं काम करणारी मोलकरीण वेडी झाली असल्याचे त्यांनी ऐकलं होतं. ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. ही तीच मुलगी होती जी पूर्वी मला सांगायची की मला तिथे नोकरी मिळवून दे कारण तुझे साहेब खूप जास्त पगार देतात. आणि तिचं आता म्हणणं आहे की आम्ही तिथे काम केले नाही हे बरे झाले. आता ती माझी चेष्टा करू लागले होते. मी तिला म्हणाली होती की एक दिवस तू वेडी होशील. पण जर मी मालकाला पाहिलं तर तो वाईट माणूस नव्हता. हो, कधी कधी त्याला खूप राग यायचा तर तो वेडा व्हायचा. पण असा राग कुणालाही येऊ शकतो. मी स्वतःही खूप रागीट स्वभावाची मुलगी होती. एके दिवशी मालकाचा मूड खूप चांगला होता म्हणून मी विचार केला की मी स्वतः त्यांना विचारून टाकते की त्या खोलीत काय आहे. मला वाटले की मी हे काम करू शकेन आणि अगदी सहजरित्या त्यांना विचारून टाकेल. पण मला काय माहीत होते की ही माझी सगळ्यात मोठी चूक असेल. तो म्हणाला की आज तू माझ्यासाठी खूप चांगले जेवण बनवले आहेस. आता थोडा चांगला चहा बनव आणि स्वतःसाठीही चहा बनवून घे. मी त्यांच्यासाठी चहा बनवला आणि चहा त्यांच्याजवळ ठेवला. तेव्हा ते म्हणाले की तू पण इथे बाजूला बस. आज एकत्र चहा पिऊ. असो, तू या घरात एक मोलकरणी आहेस पण तुझ्याशिवाय या घरात कोणीही नाही. मी माझे संपूर्ण घर तुझ्या स्वाधीन करतो. तू इथे 2 वर्षांपासून आहेस. अहो, कुत्र्याशीही माणूस प्रेमाने वागू शकतो. शेवटी तू तर एक माणूस आहेस. तो माझी स्तुती करत होता की माझा अपमान करत होता माहीत नाही. पण मी चहाचा कप धरून कोपऱ्याला बसले. मी म्हणाले, साहेब तुमचे घर खूप मोठे आहे आणि तुम्ही पण खूप छान व्यक्ती आहात. पण तुम्ही एकटे राहता, आयुष्य एकट्याने घालवता. हे विचित्र वाटत नाही का? मग तो म्हणू लागला की मी नेहमी एकटा नव्हतो. माझ्या आयुष्यात एक मुलगी होती.
मला माहीत नव्हते की तो इतक्या लवकर त्याच्या भावना माझ्याजवळ शेअर करेल. मी पण खूप विचारपूर्वक बोलत होते. मी म्हणाले, बरं, या घराची एक मालकीण पण होती. ती कोण होती, कशी होती? तो म्हणू लागला की ती कधी मालकीण बनू शकली नाही. मला तिला आपली मालकीणच तर बनवायचे होते. तिने माझ्याशी प्रेम केले, मला फसवले आणि दुसऱ्या कोणाशी तरी पळून गेली. तिचे नाव सीमा होते. मला तिच्याशी लग्न करायचे होते, पण तिला मुंबईला जाऊन मॉडेलिंग करायची होती. मी तिला म्हणालो की तू माझ्याशी लग्न कर. मी तुझ्यावर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेम करेल, तुला प्रत्येक सुख देईल. ती म्हणायची की तिला मॉडेलिंग करायचे आहे, पैसे कमवायचे आहेत, तिची छोटी छोटी स्वप्ने पूर्ण करायची आहेत. मी तिला म्हणायचो की तुझी स्वप्न पण मी पूर्ण करीन, तू फक्त माझा हात धर. पण तिने माझा हात धरला नाही. स्त्रिया अशाच असतात. मालकाच्या चेहऱ्यावर तिरस्कार दिसत होता. मी म्हणाले, मग ती कुठे गेली? मालकांनी सांगितले तिला कुठे जायचे होते, ती मुंबईला गेली. आता मी ऐकले आहे की ती तिथे टीव्हीवर छोटे छोटे ॲड करत असते म्हणे आणि फक्त तिचे जीवन जगत आहे. जर माझ्यासोबत ती राहिली असती तर या घराची मालकीण झाली असती. मी बोलले, ती तुम्हाला अजून आठवत असेल? तर ते म्हणू लागले, हो, ती माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. मला सांग, तुला असं कोणीतरी आठवत नाही का? तुझ्या आयुष्यात कोणी नाही? मी म्हणाले, मालक, आम्ही गरीब लोक आहोत. आम्हाला गरिबीतूनच मुक्ती मिळत नाही. आणि मग आजकाल ज्याच्याकडे काहीच नाही अशा व्यक्तीला कोणी नमस्कार करण्यास तयार नाही तर नातेसंबंध जोडणे सोडाच. तो म्हणाला, हे तर आहेच, म्हणजे पैसा हेच सर्वस्व आहे. पण माझ्याकडे पैसा असूनही ती माझ्याजवळ थांबली नाही. मी म्हणाले, मालक, शेवटी नशीबच ठरवते. त्यामुळे त्याला ते शब्द खूप आवडले. तो म्हणाला, इथे तुला काही अडचण तर नाही ना? मी म्हणाली, नाही, काही एक प्रॉब्लेम नाही. पण ते माझ्या समाजातील लोक आहेत, ते खूप विचित्र गोष्टी बोलत असतात. हे घर एकटं आहे असे म्हणतात. मालकाने माझ्याकडे पाहिल्यावर मी घाबरले, कारण आता पुढे काय बोलायचे तेच कळत नव्हते. ते म्हणाले, घर एकटं आहे तर काय झालं? तर त्यांना सांगा की इथे असा कोणताही मुद्दा नाही. मी म्हणाली, मी सांगेन, पण ती खूप विचित्र आहे. एका वेळी एक गोष्टीतून अनेक अर्थ काढत असते. माझे मालक म्हणाले की मग तू त्यांच्याशी बोलू नकोस आणि हो, उद्या पूर्ण घर स्वच्छ कर, त्या खोलीशिवाय, आणि वर स्टोरूममध्ये जे काही आहे ते देखील स्वच्छ कर. तिथे जे पेपर वगैरे सापडतील ते माझ्या खोलीत येऊन ठेव. कोणते ठेवायचे मी नंतर बघेन. मी म्हणाले, ठीक आहे, मी करून देईल. जेव्हा मी त्या खोलीच्या शेजारून जायचे तेव्हा मला असे वाटायचे की त्या खोलीत नक्की कोणीतरी आहे, कारण माणसाच्या मागे कोणी उभं असेल तर त्यांना लगेच कळून जाते की त्यांच्या मागे कोणीतरी आहे म्हणून. त्याचप्रमाणे खोलीत जर कोणी राहिले तर खोलीच्या बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला कळते की खोलीत कोणीतरी नक्की आहे. आणि खोलीच्या आत कोणी होते तर ती व्यक्ती काही बोलत का नाही, त्याने बाहेर पडण्याचा प्रयत्न का केला नाही? मालक एखाद्याला असे कसे आत ठेवू शकतात? कारण जेव्हा जेव्हा ते त्या खोलीत जाऊ नकोस असे सांगायचे तेव्हा मला प्रथम वाटायचे की कदाचित त्या खोलीत कोणाला तरी बंद केले असेल, परंतु तसे होणे खूप कठीण होते. पण त्या खोलीची चावी साहेबांच्या खोलीतच राहते आणि जेव्हा ते कुठेतरी बाहेर जातात तेव्हा ती चावी खिशात घेऊन जातात. कधी मी त्यांचे कपडे धुवायचे तेव्हा मला त्यांच्या खिशात ती चावी सापडायची. मी ती त्यांना परत द्यायची. ती चावी नेहमी त्यांच्यासोबत असायची. बरं, मी स्टोरूममध्ये गेले आणि तिथली साफसफाई करू लागले. मला तिथे एक बॉक्स सापडला ज्यामध्ये बरेच कागद होते. मालक म्हणाले होते की पेपर माझ्या खोलीत ठेव, फेकून देण्यापूर्वी मी बघेन काही उपयोगाचे आहे की नाही. मलाही तेच करायचे होते आणि मी तो बॉक्स उचलून खाली उतरणार होते, पण माझी नजर एका कागदावर पडली, ज्यामुळे मला आश्चर्य वाटले. मी फार शिकलेले नव्हते, पण मला माहीत होते की हा पेपर कशाबद्दल आहे. तो कोणाचे तरी लग्नाचं सर्टिफिकेट होतं. त्यात मालकाचा आणि त्या मुलीचाही फोटो होता. मुलगी खूपच सुंदर, सडपातळ होती, पण तिचा चेहरा नीट दिसत नव्हता, कारण ती त्या प्रमाणपत्राची फोटोकॉपी होती. मी जेव्हा नाव वाचण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला आश्चर्य वाटले, कारण नावाऐवजी सीमा असे लिहिले होते. मेहता साहेब तर सांगत होते की मी त्या मुलीला माझ्याशी लग्न करण्यास सांगितले होते, पण तिने माझ्याशी लग्न केले नाही आणि ती निघून गेली. मग हे लग्नाचे प्रमाणपत्र कुठून आले? याचा अर्थ ते खोटं बोलत होते. हे माझं आयुष्य होतं, कोणती तरी फिल्म किंवा नाटक नव्हते. मी एक धूनमध्ये लागली असती. कोण आहे, कुठे आहे, मला स्वतःचा विचार करायचा होता. माझ्यासोबत नको काही घटना घडायला म्हणून मी ते सर्टिफिकेट तिथेच ठेवून दिले. पण थोड्या वेळाने माझ्या हाती अशी एक वस्तू लागली की मला धक्काच बसला. त्या डब्यात एक फोटो होता. त्यात साहेब आणि ती मुलगी सीमा एक सोबत बसलेले होते आणि त्यांच्यासमोर एक लहान मुलगीही बसलेली होती. याचा अर्थ ती त्यांची मुलगी होती.
याचा असाच अर्थ होता की मला जेवढं हे प्रकरण सोपं वाटत होतं तेवढं नव्हतं. इथे कोणीतरी मोठ्या संकटात होते आणि त्याच्यासोबत काहीतरी वाईट घडणार होतं किंवा वाईट गोष्टी घडलेल्या होत्या. आता माझा आत्मा मला परवानगी देत नव्हता की मी ते सर्व इथे सोडून देऊ. मी तो कागद तिथेच ठेवला आणि बाकी वस्तू मालकाच्या खोलीत ठेवण्यासाठी गेले. तेव्हा तो आत बसला होता. तो म्हणाला, तिकडे कोपऱ्यात ठेव. आणि जेव्हा मी निघायला लागले तेव्हा त्याने मला थांबवले. मी घाबरले, कारण आता माझ्याही मनात चोर आला होता. तो म्हणू लागला, एक गोष्ट ऐक. मी हो म्हणाले. त्याने विचारले, तुला वाचायला येतं का? कदाचित त्याला समजले असेल की मी पेपर्स बघितले असावेत. मी म्हणाले, नाही मालक, मला वाचता येत नाही. अम्माने मला कधी शाळेत पाठवलेच नाही. मला फक्त माझे नाव कसे तरी लिहिता येते. मी तेही असेच लिहिते. मला फक्त तेवढंच येतं, बाकी काही येत नाही. त्यावर तो थोडा हसला आणि म्हणाला, ठीक आहे, जा तू इथून. असेच काही दिवस गेले. मग एके दिवशी मालकांना फोनवर कोणाशी तरी बोलताना ऐकलं. मला समोरच्या व्यक्तीचा आवाज ऐकू येत नव्हता, त्यामुळे काय बोलले जात होते ते मला नीट समजत नव्हते. पण मालक सांगत होते, नाही, मी माफ करणाऱ्यांपैकी नाही. जर कोणाला कळत असेल तर कळू द्या. कोणाला कळणार? इथे कोणीच नाही. माझ्या घरच्या नोकरांवर माझा खूप विश्वास आहे. मला वाटलं त्याच मुलीबद्दल बोललं जाते. एकतर ती मुलगी जिवंत आहे, नाहीतर मालकाने तिला खूप आधी या जगातून निरोप दिला होता आणि त्या खोलीत तिच्याच जवळ काहीतरी पुरावे लपवले असावेत. पण ते जाणून घेणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. एके दिवशी विचार केला की खोली तर मालकच साफ करतात, पण जर मी चोरून त्या खोलीत जाऊन लपली तर? आणि जेव्हा मालक बाहेर जातील तेव्हा पाहिल की इथे नेमकं काय आहे. मला मालकाच्या कपड्यातून चावी नेहमी सापडायची, पण आता ती मिळत नव्हती. मला आश्चर्य वाटले की आता गरज होती आणि चावी मिळत नव्हती. पण मग एक दिवशी मला ती चावी सापडली आणि मी ती चावीची खूण साबणावर घेतली. मग मी ती साबणाची खूण चावी मेकरकडे घेऊन गेले आणि त्याने मला डुप्लिकेट चावी बनवून दिली. आता त्या खोलीची चावी माझ्याकडेही होती. मी हे सगळं का करत होते मलाही कळत नव्हते, कारण खोलीत जो कोणी होता तो खूप संकटात होता. कदाचित हे त्याचे नशीब असेल. माझ्या डोक्यात या सर्व युक्त्या व कल्पना येत होत्या आणि विचार न करता मी हे करत होते. या कामात किती धोका आहे मला माहीत होतं, पण तरीही मी विचार न करता हे सर्व करत होते. म्हणजे याचा एकच अर्थ होता की त्या व्यक्तीचे नशीब ते घडवून आणत होते. एके दिवशी मी साहेबांना पाहिले. ते बसून गीता ऐकत होते, ज्यामध्ये लिहिलं होतं की जर तुम्ही कोणाचे वाईट केले तर वाईटच होईल. मनुष्य आपल्या कर्मांची फळं या जगातच भोगून जातो. मी विचार करत होते की तो असा बसून गीता ऐकत आहे, तर तो स्वतः कोणावर तरी इतका अत्याचार करत आहे. आता मला समजले होते की घरातले अन्न कुठे गायब होत होते. मला सतत भीती वाटत राहायची की मालकांना माझ्यावर संशय यायला नको की मी माझ्या घरी अन्न लपवून घेऊन जाते. पण आता मला समजले होते की मालकच ते जेवण घेऊन जात होते. खोलीची चावीही त्याने सोबत ठेवली, कारण तो पुन्हा पुन्हा त्या खोलीत जायचा. मालक असे व्यक्ती होते. आणि मग इथे काम करणारी बाई कशी वेडी झाली होती? ती गरीब मुलगी मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण मला समजत नव्हते. मला तेव्हाच समजायला हवे होते. मी ठरवले होते की मी त्या खोलीत नक्की जाईन. एक दिवस मालक म्हणाले, मला आज उशीर होणार आहे, तू तुझं काम संपवून निघून जा. मी म्हणाले, ठीक आहे. हा तो दिवस होता जेव्हा मला हे सगळं करायचं होतं, कारण आज मालकांना उशिरा यायचं होतं. मी माझे काम उरकवून घराबाहेर पडले. मी पाहिले तर चौकीदार झोपलेला होता. मी त्याला उठवले आणि म्हणाले की तो कामावर झोपला आहे. मग तो म्हणू लागला की काय करू, मला झोप येत आहे. तसंही या घरात कोण येतंय? मी म्हणाले, तुला काही काम नाही तर काम सोडून दे. आज मालक उशिरा येतील. मी चालले आहे, घराकडे लक्ष ठेव. तो म्हणाला, हो ठीक आहे. मी दाराच्या मागे लपून बसून राहिले. 5 मिनिटांनी तो पुन्हा झोपी गेला आणि मी घरात घुसले. मी घरातून बाहेर पडल्याचे मला चौकीदाराला दाखवायचे होते, जेणेकरून उद्या असेच काही घडले तर ती निघून गेली होती असे तो म्हणेल. मी सरळ आत जाऊन दुसऱ्या मजल्यावर गेले. आता माझ्या हातात चावी होती. मी दार उघडले. मी घाबरले होते, पण मी दार उघडले आणि आत जाताच आतील वातावरण पाहून मला आश्चर्य वाटले. पहिली गोष्ट म्हणजे ती फक्त एक खोली नव्हती, ते एक लहान लॉन्स होते. त्यात 2 खोल्या देखील होत्या. मी आत एका खोलीत गेले. इथून खूप दुर्गंधी येत होती. त्या खोलीमध्ये वर्षानुवर्षे स्वच्छता करण्यात आली नाही असे वाटत होते. मी विचार करत होते की कोणी इथे राहत असेल. मी म्हणाले, सीमा, मी तुला मदत करायला आले आहे. कुठे आहेस तू? तू इथे आहे ना? पण काही वेळाने तिथे काहीतरी असे घडले ज्यामुळे मला आश्चर्य वाटले आणि रात्री मालक तिथे आले. आता मालक माझ्या डोळ्यासमोर होते. मी त्यांना पाहू शकत होते, पण ते मला पाहू शकत नव्हते. पण मी काही करूही शकत नव्हते, कारण मला दोरीने बांधले गेले होते. मालक आत आले आणि म्हणाले, सीमा खाऊन घे. पण ती वेड्यासारखी ओरडू लागली, मला तुझे अन्न खायचे नाहीये, इथून निघून जा.
मला चालायचे होते, मालकांना सांगायचे होते की मी इथे आहे, पण मला बोलता येत नव्हते. मालकाने तिला खाऊ घातले आणि तिच्याशी खूप प्रेमाने बोलत होते, पण नंतरही ती वाईटच ओरडत होती. तिने मालकांनाही मारले, पण मला नक्कीच काहीतरी सांगायचे होते. मला तिची कथा माहीत नव्हती, पण आता माझ्या जीवाला धोका होता आणि माझी शेवटची आशा मालकांवर होती. तो एकटाच होता जो मला मदत करण्याचा प्रयत्न करू शकला असता, कारण मी त्यांच्या घरी कामासाठी यायचे. दुसऱ्या दिवशी मी कामावर आले नाही, त्यामुळे त्यांनी माझ्याबद्दल नक्कीच विचारले असेल. परंतु जर त्याने चौकीदाराला विचारले असते तर त्याने ते सांगितले असते की ती तर घरी निघून गेली आहे. स्वतःहून माझ्या पायावर मी कुऱ्हाड मारून घेतली होती, पण मला माझी उत्सुकता इथेपर्यंत घेऊन आली होती आणि आता मी मोठ्या संकटात सापडले आहे. सीमाने जेवण केले होते, मी जेवलेही नव्हते आणि पाणीही पिले नव्हते. दुसरा दिवस आला, माझी प्रकृती बिघडू लागली. मालक आले आणि तिला पुन्हा खाऊ घालत होते. मी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण आवाज निघत नव्हता. मी भिंतीवर पाय आपटून आवाज करू लागले. माझी बाजू खूप दुखत होती, पण मालकांना माझ्याबद्दल कळाले. मला पाहून ते आश्चर्यचकित झाले. मला आठवलं, मी मालकांचा चेहरा पाहिला आणि ते दोरी सोडत होते. माझे डोळे उघडले तेव्हा मी रुग्णालयात होते. डॉक्टरांनी सांगितले होते की मी खूप अशक्त झाले आहे, म्हणूनच मला ड्रीपवर ठेवले. तुम्ही आता त्यांना घेऊन जाऊ शकता, डॉक्टर म्हणाले. त्यामुळे ते मला घरी घेऊन जात होते, पण वाटेत काहीच बोलत नव्हते. त्याने फक्त एकदा विचारले की मी ठीक आहे का, म्हणून मी लाजलेला चेहरा करून म्हणाले, हो मी ठीक आहे. घरी आल्यावर त्याने मला पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाला, जास्त पाणी प्या, तुमच्यात पाण्याची कमतरता आहे. मी म्हणाले, मालक, आणि तो म्हणाला, चूप राहा, काही बोलू नका. मी म्हणाले, नाही, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. लोकांनी मला खूप गोष्टी ऐकवल्या होत्या. मी त्या बाईलाही भेटले होते जी इथे काम करायची. मी मालकांना सगळा प्रकार सांगितला. तेव्हा ते म्हणाले, मी सीमाचे काम करण्यासाठी तिला इथे कामावर ठेवून घेतले होते, पण सीमाने तिलाच वेड लावलं. ती वारंवार तिला मारायची आणि विचित्र वागायची, त्यामुळेच ती कदाचित वेडी झाली असावी. सीमानेही तिला ढकलले होते, पण ती वाचली होती. तेव्हापासून तिची अवस्था अशी झाली की तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. मी विचारले, कोण आहे ती सीमा? तर ते म्हणाले, ती माझी पत्नी आहे. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. ते म्हणाले, हो, आम्ही दोघांनी लग्न केले आणि आम्हाला एक मुलगी झाली, पण सीमाला अचानक मानसिक आजार झाला आणि ती आम्हा सर्वांसाठी धोक्याची बनली. मी तिची काळजी घेऊ शकत नव्हतो, म्हणूनच मी तिची काळजी घेण्यासाठी एक मोलकरीण ठेवली, पण मी स्वतः माझ्या मुलीची काळजी घ्यायचो. तुम्हाला माहीत आहे की मी खूप व्यस्त व्यक्ती आहे, त्यामुळे हे सर्व माझ्यासाठी खूप कठीण झाले. मी तिला डॉक्टरकडेही घेऊन जायचो. डॉक्टरांनी मला आशा दिली नाही. ते म्हणायचे की तिची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे, तुम्ही तिला हॉस्पिटलमध्ये भरती करा. पण मला ते नको होते, कारण माझ्या पत्नीवर खूप प्रेम होते. मी तिला वेड्याच्या हॉस्पिटलला कसे पाठवू शकतो? माझी मुलगी कधी कधी तिच्याकडे जाण्याचा हट्ट करायची, पण तिला तिच्याकडे मी जाऊ दिले नाही, कारण मला भीती वाटत होती. तिने आमच्या मुलीला काही केले तर. आणि एके दिवशी असे झाले की माझी मुलगी तिच्या खोलीत गेली. त्यावेळी मी सीमाला बांधून ठेवायचं नाही, पण तिने काही केले की नाही माहीत नाही, पण माझ्या मुलीचा पाय घसरल्यामुळे ती पायऱ्यांवरून खाली पडली आणि हे जग सोडून गेली. मला असं वाटतं की या सगळ्या मागे सीमाच होती, पण मला असंही वाटतं की ती एक कमनशिबी स्त्री आहे जी स्वतःच्या मुलासाठी एक धोका बनली होती, पण कदाचित तिने आमच्या मुलीसोबत. हे सांगून मालक रडू लागले. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मी पण रडू लागले, कारण मी त्या मुलीचा फोटो पाहिला होता. ती खूपच गोंडस होती. ती मालकांची मुलगी होती आणि मालकांचे तिच्यावर खूप प्रेम होते. मालक म्हणाले की या सगळ्यानंतर माझीही प्रकृती खूप वाईट झाली आणि मला असे करण्यास भाग पडले. मी माझ्या पत्नीला खोलीत बंद केले. तिला औषधे द्यायचो, तिला खाऊ घालायचो, पण बाकीच्या घराकडे दुर्लक्ष व्हायचे. घर खूप अस्वच्छ राहायचे, म्हणून मी तुला कामावर ठेवले. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास होता. मी म्हणाले, मालक, मला माफ करा. माझा कोणताही चुकीचा हेतू नव्हता. माझ्या मनात फक्त एक प्रश्न होता, तुम्ही तिचे काही वाईट तर केले नाही ना? मग ते म्हणू लागले, प्रत्येकाला वाटते की मी तिचे काहीतरी वाईट केले आहे, पण प्रत्यक्षात ती मानसिक आजाराने ग्रस्त आहे आणि एक मानसिक रुग्ण बनली आहे. तिचं दुखणं कमी पण होतं आणि नाही पण. मालक म्हणाले, तुझ्यासोबत तिने काय केले? मी तिला वाचवण्याच्या हेतूने त्या खोलीत गेली होती. तिला काही त्रास असेल तर मी तिला मदत करणार होते, मग तिला तिथून बाहेर काढणार होते. मी तिला विचारले, तू सीमा आहेस? तुला इथे बंद कोणी केले? तिने मला ढकलून जमिनीवर पाडले. मी बेशुद्ध झाले आणि जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा तिने मला दोरीने बांधलेले होते. हे जे काही माझ्यासोबत घडलं आहे ते मी आयुष्यभर विसरणार नाही. मला साहेब वाईट वाटत होते, पण या कथेत साहेब वाईट नव्हते, तर सीमा एक खलनायक होती. मी मालकांना म्हणाले की तरीही मी खूप वाईट केले आहे.
तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मला नोकरीवरून काढून टाका, कारण आता तुमचा माझ्यावर विश्वास नसणारच. कारण त्या खोलीची चावी मी तुमच्या न कळत गुपचूप बनवून घेतली होती आणि तो कागदही पाहिला होता. मी एक पूर्ण प्लॅन बनवला होता. ते म्हणाले, यावरून तू खूप हुशार आहेस असे वाटते, म्हणूनच मला तुला या घरात ठेवायचे आहे, जेणेकरून उद्या अशी काही अडचण आली तर ती सोडवता येईल. हे पाहून मला आश्चर्य वाटले की मालक अजूनही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार होते. मी रडायला लागले. मालक म्हणाले, तुम्ही येथे काम करा आणि आता 2 महिने झाले मी सीमाची काळजी घेते. आता मालक तिला खोलीत कोंडून ठेवत नाहीत. आता ही खूप काळजी घ्यावी लागते. कधी कधी तिला वेड्याचे झटके येतात, पण आता आम्ही तिला खाली ठेवतो सर्वांसमोर, जेणेकरून ती काय करते ते पाहता येईल. जेव्हा तिला औषध देण्यात येते तेव्हा ती शांत होते. आम्ही तिला खायला पण देतो. साहेब आता खूप खुश राहतात. ते म्हणतात, तू केलेल्या कामामुळे मी तुला वाईट मानत नाही. तुझ्या जागी कोणीही असते तर त्याने तेच केले असते. मी तर देवाचे आभार मानतो की तू पोलिसांकडे गेली नाहीस. पोलीस आले असते तर काही झाले नसते, पण प्रकरण बाहेरपर्यंत गेले असते. कधी कधी मी साहेबांकडे पाहते तेव्हा मला आश्चर्य वाटते की त्यांची पत्नी वेडी होऊन सुद्धा ते आपल्या पत्नीसाठी इतके कसे काय करत आहेत. ते म्हणतात की मी तिला वेड्याच्या दवाखान्यात पाठवणार नाही. कधी कधी असं वाटतं की सगळं काही ठीक होईल. मला तर वाटत होतं की या सगळ्यात मालकांचीच चूक होती, कारण ते तसं दिसत होतं. पण माणसाने नीट विचार करून बघितलं पाहिजे, कारण कधी कधी डोळ्यांनी जे दिसतं ते खोटंही असू शकतं. मी भाग्यवान होते की मालकांनी मला वाचवले, अन्यथा मी कायमची त्या खोलीत बंद झाले असते. मला मालकांसोबत काम करताना आणि त्यांच्या पत्नीची सेवा करताना खूप आनंद होतो. आता माझ्यासाठी हे फक्त काम नाही, तर हे सगळं मला मनापासून करायचे आहे.